आमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांनी काढलेली आहेत ती मला असं वाटतं की अतिशय वेगळ्या पद्धतीची आउट ऑफ बॉक्स अशा प्रकारची सोल्युशन्स आपण काढलेली आहेत आणि पुढच्याही काळामध्ये या सगळ्या गोष्टी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला कल्पना असेल 2017 साली आपण एक निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आपण हा निर्णय केला की आता ओपन कॅनल पद्धती बंद केली पाहिजे आणि पूर्णपणे पीडीएन वर गेलं पाहिजे. आणि तेव्हापासून आपण पीडीएन वर गेलो आणि पीडीएन वर गेल्यामुळे आपल्याला इतका फायदा झाला. आज आपण पाहू शकतो की सातारा सारख्या जो अतिशय मान खटाव सारखा दुष्काळी भाग आहे या भागामध्ये पीडीएनच्या माध्यमातून जे पाणी आपण सेव्ह केलं ते पाणी आपण त्या ठिकाणी नेल्यामुळे पूर्वी आपल्याला माहिती आहे की माणदेशाच्या बद्दल जे काही आपल्या कथा कादंबऱ्यांमध्ये लिहिलं जायचं ते पाणी नसल्यामुळे पलायन काय झालं, मग लोकांनी बाहेर जाऊन काय केलं याच आपल्या कथा असायच्या. पण आज त्याच माणदेशामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी नेलेलं आहे की जवळपास आपण दुष्काळमुक्त आणि बारमाही शेती करता येईल, बागायती करता येईल, ऊसाची लागवड करता येईल अशा पद्धतीची परिस्थिती आज आपण त्या ठिकाणी आणू शकलो. मला असं वाटतं की आपण जर विचार केला, योग्य पद्धतीचं नियोजन केलं तर काय होऊ शकतं हे आपल्या या निर्णयांमुळे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आज खरं म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर प्रश्न अनेक आहेत. विशेषतः शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आज आपण जर बघितलं तर दोनच आपले रिजन म्हणजे एमएमआर रिजन आणि पीएमआर रिजन हे दोन रिजन युरोपातल्या कितीतरी देशांपेक्षा मोठी आहेत. त्याची लोकसंख्या युरोपातल्या अनेक देशांपेक्षा मोठी लोकसंख्या असलेले आता हे दोन रिजन होत आहेत आणि या रिजनमध्ये अतिशय कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट आहेत. म्हणजे पुण्याचा जर आपण विचार केला तर पुण्यातला ग्रामीण भाग हा सिंचनाकरता पाणी मागतो, शहर जे आहे ते पिण्याकरता पाणी मागतं आणि मोठ्या औद्योगिक अशा प्रकारच्या वसाहती आहेत ज्यांना उद्योगाकरता पाणी हवं आहे. आणि म्हणून आता या पाण्याचं जे काही नियोजन आहे हे नियोजन पुन्हा एकदा एन्टायटलमेंटच्या आधारावर आपल्याला करावं लागेल. पुढच्या काळामध्ये वॉटर रियूज हा सगळ्यात महत्वाचा विषय आपल्या समोर असणार आहे. वॉटर रियूज करता मोठ्या प्रमाणात कॅपिटल लागतं. वॉटर रियूज करण्याकरता त्या ठिकाणी आज टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. पण पहिल्यांदा तर हे सगळं वॉटर कॅच करणं, ते कॅच करून ते वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट प्लांट्समध्ये आणणं, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स त्याच्यावर करणं आणि पुन्हा ते वेगवेगळ्या यूजमध्ये आणणं अशा पद्धतीची ही सगळी व्यवस्था. आणि म्हणून आज जसा आपण एकात्मिक प्लॅन तयार केला तसा आता पीएमआर आणि एमएमआर रिजनचा आपल्याला एकात्मिक प्लॅन तयार करावा लागणार आहे. त्याच्या पुढच्या 30-40 वर्षाच्या पाण्याच्या चा विचार आपल्याला करावा लागणार आहे. तो विचार करत असताना शहरीकरणामुळे आपलं जे पिण्याचा पाण्याचा यूज आहे आणि ज्याला आपण नॉन इरिगेशन यूज म्हणतो तो यूज आहे याचं फोरकास्टिंग आपल्याला उत्तम प्रकारे करावं लागेल. त्या फोरकास्टिंगच्या आधारावर शेतीचं पाणी किती लागेल आणि बाकी दोन क्षेत्रात किती लागेल आणि मग ते पाणी कुठनं येणार, त्यातलं किती पाणी आपण रिसायकल करणार अशा पद्धतीनं आपल्याला मोठ्या प्रमाणात हे सगळे प्लॅन्स तयार करावे लागणार. त्याची काही प्रमाणात सुरुवातही आपण केली आहे. अन्यथा आज आपण तिसरी मुंबई करतोय, चौथी मुंबई करतोय. या मुंबई तर होतील पण इथे पिण्याच्या पाण्याची एक महामारी आपल्याला किंवा एक अडचण आपल्याला दिसून पडेल आणि म्हणून त्याही दृष्टीने आपलं काम चाललेलं आहे. अजून महत्वाच्या काही गोष्टी ज्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे ती म्हणजे जे आपलं नॉन रेव्हेन्यू वॉटर आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज महानगरपालिकाचं क्षेत्र असो, कुठलंही क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये नॉन रेव्हेन्यू वॉटर ही एक मोठी समस्या आहे. आपल्याकडे वर्षानुवर्ष ही संकल्पना आहे की पाणी निसर्गाने दिलं आहे त्यामुळे ती फुकटाची कमोडिटी आहे, याला कुठली इकॉनॉमिक व्हॅल्यू नाही आहे. खरं म्हणजे आज जर आपण विचार केला तर जेवढी इकॉनॉमिक व्हॅल्यू पाण्याला आहे तेवढी कशालाच नाही आहे. पण जोपर्यंत ही इकॉनॉमिक व्हॅल्यू पाण्याची आपण लक्षात घेणार नाही, कारण आपल्यालाही कल्पना आहे की जरी निसर्गाने दिलं असलं तरी अनंत दिलेलं नाही. जगामध्ये वापरायोग्य आणि पिण्याच्या योग्य पाणी हे अतिशय कमी आहे. आपल्याला माहिती आहे 2, 3, 4% वर ते पाणी नाही आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या, कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट, वाढणारा विकास, त्याच्यासोबत होणारं इंडस्ट्रियलायझेशन या सगळ्या गोष्टींचा विचार केला. आज आपलं पूर्ण जग हे न्यू इंडस्ट्रीकडे चाललं आहे, डीपटेककडे चाललेलं आहे. पुढचा काळ हा सगळा डेटा सेंटरचा काळ आहे. आता डेटा सेंटरचा ज्यावेळेस आपण विचार करतो, एकट्या महाराष्ट्रामध्ये आपल्या डेटा सेंटर्सला 800 ते 1000 MLD पाणी हे नुसत्या मुंबईच्या परिसरात लागणार आहे.
हे पाणी आपण जर फ्रेश पाणी द्यायला लागलो तर आपल्या शेतकऱ्यांवर अन्याय होईल, पिण्याच्या पाण्याचा त्या ठिकाणी अपव्यय होईल. त्यामुळे आता या सगळ्या डेटा सेंटर करता या जेवढ्या महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकांचं जे पाणी आहे हे सीवेज वॉटर ट्रीट करून ते आपल्याला टर्शरी ट्रीटमेंटनी जर त्या ठिकाणी आपण नेलं तर त्याचं एक इकॉनॉमिक्स तयार होणार आहे. कारण जे पाणी ट्रीट करायला आपल्याला पैसा लागतो ते पाणी हे सगळे डेटा सेंटर विकत घ्यायला तयार आहे. त्यांच्याकरता पाण्याची आवश्यकता आहे, पण त्यांच्या एकूण इकॉनॉमीमध्ये पाण्याकरता खर्च होणारे पैसे फार कमी आहेत. त्यामुळे चांगले दर हे पाण्याकरता ते देऊ शकतात. त्याला लिव्हरेज करून प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणून आपण कशा पद्धतीनं एक सर्क्युलर इकॉनॉमी पाण्याची ही आपल्याला तयार करता येईल याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला जलसंपदा विभाग असेल किंवा जलसंपत्ती नियामक प्राधिकरण असेल, या सर्वांना थोडं फ्युचरिस्टिक विचार, थोडा भविष्याचा विचार हा करणं देखील मला असं वाटतं अत्यंत आवश्यक आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या प्राधिकरणाला म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये चांगले त्या ठिकाणी पुरस्कार मिळाले आहेत. अलीकडच्या काळात तर आपल्याला पुरस्कार याकरता देत नाहीत की दुसरी प्राधिकरणच एवढी ऍक्टिव्ह नाही आहेत. त्यामुळे आता कोणाला द्यायचं हे सरकारला, केंद्र सरकारला कळत नाही. त्यामुळे आता त्यांनी पुरस्कारच देणं बंद करून टाकलेलं आहे. पण वेगवेगळ्या पद्धतीनं प्राधिकरणाने केलेले जे कामं आहेत ते खूप चांगले आहेत. आणि आपल्याला आता तर आपल्या जलसंपदा विभागाला देखील उत्तम, सगळ्यात देशातला सर्वोत्तम पुरस्कार हा आपल्या जलसंपदा विभागाला देखील मिळालेला आहे. पण मला असं वाटतं की या सगळ्या ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, देशात पहिल्यांदा केल्या आहेत, अतिशय उत्तम आपण केलेले आहेत, हे सगळं किती उत्तम असलं तरी आपल्याला कॉम्प्लेसंट होऊन चालणार नाही. काम खूप मोठं आहे. आपली एकूणच व्याप्ती बघता म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जसं गिरीश भाऊंनी देखील सांगितलं की देशातले म्हणजे जे काही डॅम सेन्सस झालं त्या सेन्ससमध्ये देशातल्या मोठ्या प्रकल्पापैकी 40% प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हे प्रकल्प आहेत. या प्रकल्पाचं आणि फॉर्च्युनेटली या प्रकल्पांसहित एकूण जे आपले वॉटर स्ट्रक्चर्स आहेत महाराष्ट्रातले, त्याला केंद्र सरकारच्या अहवालामध्ये 96% आपले स्ट्रक्चर्स हे वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर्स म्हणून देखील त्या ठिकाणी त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण कन्झर्वेशनचं काम देखील करतोय. शेवटी आपल्या या सगळ्या महाराष्ट्राच्या एकूण भूगोलामध्ये कन्झर्वेशनचं काम हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते कामही म्हणजे जरी आपल्याकडे जलसंपदा आणि जलसंधारण हे दोन वेगवेगळे विभाग असले तरी या दोन विभागाच्या समन्वयानेच आपण पाण्याचा प्रश्न सोडवू शकतो. आणि म्हणून त्या दोन्ही गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करतो. आज इतका मोठा पसारा आपलाय तो आपल्याला उत्तम प्रकारे त्या ठिकाणी करावा लागेल. जसं गिरीश भाऊंनी सांगितलं की जवळपास 40 लाख हेक्टर करता आपण आज या ठिकाणी इरिगेशनचं पोटेन्शियल तयार केलंय. पण पोटेन्शियल पासनं इरिगेशन पर्यंत हा प्रवास अजून बाकी आहे. पोटेन्शियलचा उपयोग हा योग्य पद्धतीने होतोय की नाही, त्यामुळे वॉटर यूज एफिशियन्सी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आज आपण अनेक वेळा BC रेशिओ करता त्या ठिकाणी काही पीक पद्धती दाखवतो. त्या पीक पद्धती खरंच आपण त्या ठिकाणी अंमलात आणू शकलो आहोत का? वॉटर यूज एफिशियन्सी तेवढी आहे का? आपण जे पैसे त्याच्यावर लावलेले आहेत त्यातनं तेवढा परतावा आपल्याला मिळतो आहे का? या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल. त्यामुळे भविष्यामध्ये जलसंपदा विभागाला आपल्या जो काही कृषी विभाग आहे याच्यासोबतही खूप क्लोजली काम करावं लागेल. आणि मग याचे एन्टायटलमेंट ठरवताना प्राधिकरणाला देखील त्याच्यामध्ये एक महत्वाचा रोल हा त्या ठिकाणी अदा करावा लागेल, जेणेकरून पुढच्या काळामध्ये हातात घेतलेले प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत, त्यातलं पाणी योग्य पद्धतीने यूज व्हावं आणि पाण्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन करून त्या माध्यमातून आपल्याला आउटपुट कसा घेता येईल हा प्रयत्न देखील पुढच्या काळामध्ये करावा लागेल. मला असं वाटतं की आत्तापर्यंत जे कार्य झालंय हे अतिशय उत्तम कार्य आहे. आणि म्हणून या कार्याकरता महाराष्ट्र जलसंपत्ती नियोजन प्राधिकरणाच्या पहिल्या अध्यक्षापासून तर आताच्या अध्यक्षापर्यंत सर्व अध्यक्षांचा आणि सर्व सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जलसंपदा विभागाचेही आमच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगलं याच्यामध्ये सहकार्य केलंय, त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. आणि आता मला असं वाटतं गिरीश भाऊ म्हणाले 21 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे 21व्या वर्षानंतर इलेक्शन लढता येतं. त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की आपण म्हणजे संज्ञानाच्या पलीकडे गेलेलो आहोत. त्यामुळे आता नेक्स्ट जनरेशन
रिफॉर्म्स आणि नेक्स्ट जनरेशन स्ट्रॅटेजी या दोन गोष्टींवर आपण विचार केला पाहिजे आणि नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म आणि नेक्स्ट जनरेशन स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून महाराष्ट्र हा जलसंपत्तीच्या बाबतीत देशातलं अग्रणी राज्य कसा राहील हाच प्रयत्न आपण सर्व मिळून करूया। या चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो।